दिवस तिसरा आणि हा आहे ट्विस्ट तिसऱ्या दिवसाचा. 3 जण अजून ॲड झालेत आपल्यासोबत आणि आता आम्ही 6 जण आहे. आज बराच कवर करायचं आहे मालवणमधला भाग, तर आता तिकडंच चाललो आहे आम्ही. चला बघूयात पुढं. तर तू मेरे से प्यार करते नहीं करते हा विषय आहेत आमच्या इथं. ऐकायला तयार नाहीत विषय. तू मेरे से प्यार करते नहीं करते विषय चालू आहे. मॉक्कार तू मेरे से प्यार करते नहीं करते. हो कंटिन्यू. ऐकायला तयार नाही भाऊ. खतरनाक विषय झाला आहे. जनता बघायला का जनता काय करते. सुनीता फायनली डोंट नो. हो आहे का आहे. शेवटी ह्या हॉटेलला आपल्याला जेवण भेटलेलं आहे. अरे सागर दाजी आपली फटली दाजी लेवर दाजी म्हणते 1 महिन्यावर लग्न आले पडल रे. चालू व्हिडिओ आप देख सकते हैं इधर. Hello guys, so we are here at Konkan and we are traveling to आणि आपण Newty Beach. चांदण्या ते And here we found विसरोईंग द डेस्टिनेशन. and here we have found a very good spot. I will show you. होय रे जबरदस्त होता. अरे पाणी पिलो आपण मग अशीच. भोगवे बीचवर पोचलोय आपण. आला का गणपतीने आपलं नाव काढलं इथं आणि आता आम्ही जरा बीच फिरतोय. बीचवर फिरताना इथं मला वाटतं ही शाळेतली मुलं चाललेत फोटो काढा त्यांचा. गँगसोबतच आलेत ते आणि बरेच जण पोहताना पण दिसत होते तिथं मुलं. आणि इथला दगड बघा, दगड कसं झालं आहे. हा पूर्ण वेगळ्या कलरचा दगड आहे आणि ह्या दगडाला ना असे बरेच शिंपले हे अडकतात ना, ते तसा खरखरीत झालेला असतो दगड पूर्ण. लाटांमुळं ह्याच्यामुळं वेअर अँड टेअर होतो त्याचा, तर हा फॉर्मेशनच वेगळा होतो दगडाचा इथल्या. आणि मग पुढं चालता अचानक मोठी एक विहीर दिसली होती. वाचलो, त्यात पडलो नाही, बरं झालं. आणि त्यातनं साईडला निघून आलो पुढं. आणि त्यानंतर मग गणपत म्हणला की राव माझे पण फोटो काढायचे की जरा व्हिडिओ काढायची. दाजी असं काढ जरा म्हणला व्हिडिओ. मग तो बसला फिरत आणि त्याचा व्हिडिओ काढत राहिलो मी. त्यानंतर मग जरा सगळेजण शांत बसले, जरा आनंद घेत होते. पण मला काय दम निघतोय का, मी इकडं जा तिकडं जा इकडं जा तिकडं जा. गणपतीनं मी खाली गेलो तर लगेच तिथं खाली गेल्यानंतर लाट आली. लाटाने सगळं ते पाणी शूजमध्ये शिरलं आणि मग काय शूजवाले झाले सगळे. त्यानंतर मग ह्यांनी सगळ्यांनी पोहायचं नियोजन चालू होतं, पण त्यानंतर कोणच पोहलं नाही. पण मी घेतलं पोहून माझं आणि मागं बघायला तो मला तर एक पावर्ड पॅराशूट दिसतोय आणि तो कॅप्चर केला आपण. मला येते तू ये बाजूला. फोटो आहे. भोगवे बीच बघून झाला. आता आपण चालू न्यूती बीचकडं. न्यूती बीचकडं जाताना पुढे एक फाटा आहे. त्या फाट्यावर तुम्हाला जाणवेल की असं युटर्न टाईपच दिसेल ते. आणि तिथून आपल्याला
त्या साईडला जायचं आहे निवती बीचकडं. तर जाताना पुढे एक एस टी आपल्या पुढंच चालली आहे आणि ती एस टी बहुतेक तरी शाळेच्या मुलांसाठी असावी स्पेशली, कारण बरीच शाळेतली मुलं उतरताना दिसली त्या गाडीमधून. आणि पुढे गेल्यानंतर हा रस्ता एकदम अरुंद असल्यामुळं व्हायचा प्रॉब्लेम काय की एकच गाडी ॲट अ टाईम जाऊ शकते. तर एक पुढं 4 व्हीलर होती, त्या 4 व्हीलरवाल्याला कंटिन्युअसली रिव्हर्स जावं लागलं जोपर्यंत त्याला गाडीला जागा भेटत नाही एस टीला जाण्यासाठी. म्हणजे जरा रस्ते थोडेसे छोटे आहेत तिथं. हा तो जो आपण पॉईंट बघितला वरतून, तो पॉईंट होता निवती गावातून दिसणारा भोगवे बीच, जो की अतिसुंदर आहे, अतिसुंदर. तो बघून झाल्यानंतर आता आपण आलो खाली निवती बीच बघायला आणि इथून एक पॉईंट बघायचा. तो पॉईंट बघून सनसेट करून आपल्याला रिटर्न जायचं आहे, कारण इथून अंतर आहे 30 ते 32 किलोमीटर. ते कवर करायला पण आपल्याला 1 ते 1.5 तास लागू शकतो. तिथं गोल्डन रॉक म्हणून आहे निवती बीचवर, बघायचं तुम्हाला. दाटमध्ये गोल्डन रॉक. आता इथून नाही समजणार आहे, सूर्याच्या विरोधात आहेत आपण, बट व्ह्यूज गुड. चुळ आहे इथे, चुळ आहे, चुळ आहे, चुळ आहे तिथं. अँड वी हॅव्हिंग तिथं पाणी दॅट बाळ इज गेटिंग स्केअर्ड ऑफ सागर. बाळ बेल आहे सागर म्हणून, बाळ बेल आहे. They are having different topic and they are having different topic. आय नॉक्स इकडून बघ काय दिसतंय. ए मला सांग कुठून तुम्हाला तो रॉक गोल्डन वाटतोय? तिकडून उलट हे दिसणार फक्त, इकडून समुद्र दिसतोय. तू बघ नीट, समुद्र दिसत नाही. काय दिसणार आहे? 200 किलोमीटर रात्री गेली होय ना दाजी. लांब लांब भाई तो भाई काय पड बघ. माहिती आहे तुला ही? नाही नावाचा तिचा डायलॉग आहे ती, मी केलेला एक जुना व्हिडिओ आला आत्ताच नाही. हे यार लवकर स्टँड लवकर. इथून व्ह्यू मस्त दिसणार होता. मग सगळ्या जणांनी आपापली जागा पकडली, सगळेजण बसले आणि एका जणाला मोबाईल दिला, ज्याने फोटो आमचे एकदम मस्त काढले. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही फोटो बघितल्यानंतर जाणवलं की यार इथे फोटो एकदम मस्त येतात. तर मग सगळ्यांनी ठरवलं की यार चला आपापले फोटो काढून घेऊयात. एकापाठी एक सगळ्यांनी फोटो काढायला ठरवलं. आणि तिथे मागे तुम्हाला दिसेल की ती बोट जी आहे तिथं आहे डॉल्फिन पॉईंट, जिथे की आम्हाला एक डॉल्फिन दिसला पण, आणि त्याने आमचा दिवस बनवला मस्त एकदम. त्यानंतर फोटो कॅप्चर करून झाल्यानंतर आत्ता अंधार वाढला तर आम्ही निघायचं ठरवलं होतं आणि आता आम्ही निघतोय. चला अजून एक व्हिडिओ येऊ शकतो, येईलच म्हणजे. तर स्टे ट्यून. थँक्यू, बाय बाय.